या आपण आता म्हणजे जसं मला फक्त 1 वीक झालेलं आहे आणि ह्या रेकीच्या पूर्ण जी प्रक्रिया आहे मला सगळी नवीन आहे. मी सगळं इंटरनेटवरून शोधून वगैरेच आधी सर्च करून करून माहिती काढली होती. पण जशी मी आता 1 आठवडा झालाय मी या प्रवासात आली आहे रेकीच्या. मी जेव्हा ध्यान करायला बसते, जेव्हा मी तुमचा आवाज ऐकते ना, खूप रिलॅक्स फील होतं. म्हणजे मी विसरून जाते माझ्या आजूबाजूला काही आहे, काही मला टेन्शन आहे, व्हॉटेव्हर. बट मी एवढी फ्री असते. मला माझं काम काय झालंय नाही झालंय मी रिलॅक्स होते आणि मी चिल मारते तेवढ्या वेळात, असं मला फील होतं. आणि नंतर मी फ्रेश असते. मुलांवर मी रागवते बरं का, पण नंतर जेव्हा मेडिटेशन नंतर मी असे इट्स ओके, चलो फाईन, लेट इट बी, चला पुढे चला. तर हे आता ऍटिट्यूड आलंय माझ्यामध्ये. मी हॅपी राहायला लागले. खूप छान. सगळ्यांनाच ब्लेसिंग येत आहेत आणि मला असं वाटतंय वासंती ताई आपल्या सगळ्यांना ब्लेस खूप करतायत. 2च दिवस राहिलेत पितृपंधरवड्याचे आणि भरभरून पितरांची सेवा आहे ही एक, की त्यांनी जे काही सुरू केलंय मिका उसूईंचे ब्लेसिंग्स, आपण त्यांचे रोज आभार मानतोय. सगळेजण आपल्या पितरांचे आपण आभार मानतोय. म्हणजे मिका उसूई, वासंती ताई मधले जे काही मास्टर आहे पितरांच्या स्वरूपात, त्यांचे आपण आभार मानून आपलं मेडिटेशन सुरू करतोय. आणि मला असं वाटतं की आपण सगळे बिलीव्ह करतो पितरांमध्ये. हो, तर ते कुठेतरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की सूक्ष्म स्वरूपात ते पितरांच्या स्वरूपातले आपले रेकी मास्टर आणि ज्या काही ह्या ब्रह्मांडातल्या चांगल्या शक्ती आहेत त्या आपल्याला ब्लेस करतायत आणि ह्या शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचतायत. यू बिलीव्ह ऑर नॉट, म्हणजे आपल्यातलं जर कोणी बिलीव्ह करत नसेल तर नक्की यू शुड बिलीव्ह इन दॅट. म्हणजे इतके छान. कारण मी नेहमी सांगते की मी ताईंच्या आधी वासंती ताईंशी मी कनेक्ट झाले आणि त्याच्यानंतर मी ताईंना फोन केलेला आहे. म्हणजे मला वासंती ताईंचे नेहमीच, कधीही मेडिटेशन घेते मी किंवा काही सांगितलं ताईंनी करायला तर त्याच्यामध्ये मला नेहमी मिळतात आणि नेहमी मला त्या दिसतात. हे खरं. खूप ग्रेट सोल वासंती ताई. त्यांची तिथी माहिती नाहीये काय, पण सर्व पित्री अमावस्या आहे आणि शिवशक्ती त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली. आणि आय एम ओनली द मिडरेटर. मी नेहमी सांगते की वासंती ताई आपल्याला भरभरून आशीर्वाद पाठवत आहेत की त्यांनी आज त्या मरणाच्या दारात होत्या आणि त्या शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी ठरवलं की नाही, जी काही माझी राहिलेली वर्ष आहे त्यात मी फक्त हे ब्लेस करते दुसऱ्यांचं आयुष्य. आणि आज त्यांना जाऊन एवढी वर्ष झाली आहेत, जवळपास 25 वर्ष होतील आता त्यांना, पण त्यांचे ब्लेसिंग आपल्याला जाणवत आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना की आपला मागच्या जन्माशी काय संबंध आहे, तर हा संबंध आहे बघा, की त्यांचे काहीतरी आपले कनेक्शन्स आहे आणि आज सगळे वेगवेगळ्या ठिकाणाहून जॉईन झालेले आहेत. तर एवढे आज आपलं कोणाशी काहीही नातं नाहीये, पण एक चांगलं नातं आहे आपल्या सगळ्यांचं की आपण एकमेकांबद्दल सगळेजण छान विचार करतो, चांगलाच विचार करतो. तर मला असं वाटतं 9 वाजले की पहिले आता घोर लागते की नाही आपल्याला जॉईन व्हायचंय. आपल्या नाही तर खूप वाईट वाटतं त्यावेळेस. हॅलो, हा बोल सुजात. मी राजश्री बोलते. हा बोल राजश्री. मला असं विचारायचं आहे की रेकीचं घेऊन मला आता फक्त हार्डली 15 दिवसच झाले. बरोबर. पण सतत असं सारखं रेकीचा विचार येत राहतो किंवा मला असं चैनच नाही पडत की असं वाटतं की आता एवढा वेळ मिळाला तर परत आपण काहीतरी करावं मेडिटेशन. हा व्हिडिओ नाही, दुसरा व्हिडिओ, तो नाही, असं सतत 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 तेच डोक्यात येतं. आणि आज तर मी सकाळीच म्हणजे ब्रह्ममुहूर्ताचं पण ते जॉईन केलं, त्याच्यात पण मला लेट झाला. मग त्याच्यामुळे मला ते असं तुटपुट लागली की माझं थोडं मला लेट झाला. ते संपल्यावर पण मी परत कुठले कुठले व्हिडिओ शोधून ते जवळपास 1 तासभर ते पाहत बसले. त्यानंतर दुपारी पण मी झोपले नाही. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा परत काहीतरी व्हिडिओ काढले, पुन्हा ते मेडिटेशन. आज संध्याकाळी मी ट्युशन घेऊन संध्याकाळी 6:30 पावणे 7ला आहे की 9 वाजता आपल्याला जमणार नाही, आपण आता करून घेऊया रेकॉर्डेड वरती. मी तेही केलं आणि एवढं सगळं झालं ते आता मधून मनच नाही ठरलं. अजून परत आता मी जॉईन केलंय. म्हणजे असं हावरटासारखं का होतंय समजत नाही. ते कंटिन्यू ते म्हणजे मला
मला असं सुचतच नाही मला तर तेच करायचं असं झालंय काय त्याचं मला काही कळत नाही. हे तुझी मास्टर स्नेहल, तिचा रिसर्च सुरू आहे ना भरपूर रेकीवर, म्हणून तुलाही सुधरू देत नाही. बघा, सगळ्यांचा विज्ञानमय कोश जागृत झालेला आहे, म्हणजे इतके सगळे रिसर्च सुरू आहेत वेगवेगळे. मृणाल, तुला आठवत असेल की आपण पॅन्डेमिक मध्ये सुरू झालं होतं तेव्हा आपण 3:30ला उठायचो ब्रह्ममुहूर्त करायला. मृणाल होती आणि आम्ही सगळे उठायचो. तेव्हा हार्डली आम्ही 10 होतो पीपल, फक्त 10 जणी होतो आम्ही. आता जवळपास 140 क्रॉस होऊन गेलेत आपण. तर तेव्हा आम्ही फक्त 10 जणी आम्ही करायचो आणि ब्रह्ममुहूर्ताला सकाळी 3:30ला उठून आम्ही स्वतःला रेकी घ्यायचो. आणि शिवाय आम्ही काय करायचो, आपल्या आजूबाजूला, कारण तेव्हा हे होतीच, म्हणजे मला वाटतं सेकंड वेव्ह होतीच, तर तेव्हा आम्ही आजूबाजूला रेकी द्यायचो, नातेवाईकांना रेकी द्यायचो, मग आपला एरिया, आपली बिल्डिंग, असं करत करत आम्ही पूर्ण प्लॅनेटपर्यंत जायचो आणि तशी रेकी द्यायचो. पूर्ण अर्थ प्लॅनेटपर्यंत, म्हणजे वैश्विक शक्ती आहे ना, तर ती सगळीकडे. तर मला आठवतंय की त्याच्यानंतर म्हणजे आजूबाजूला, आमच्या घरात तर कोणी इन्फेक्ट झालंच नाही, आजूबाजूला इन्फेक्शन खूप कमी झाले, जे झाले ते कमी झाले खूप, जेव्हा आम्ही हे सुरू केलं. तर त्या आठवणी खूप छान आहे आमच्या, आम्ही जेव्हा सुरू केलं होतं. मास्टर मृणाल होती आणि बऱ्याच अजून गायत्री वगैरे बरेच जण होते. रिया हिची हे लागते वहिनी, रिया आधी मला जॉईन झाली. रिया ग्रेट बेकर आहे ती, आणि परवाच तिच्याशी बोलणं झालं, तिच्यामुळे ही पण जॉईन झाली. आणि मृणालमुळे मग अजून तिची अजून एक बहीण लागते, ती पण जॉईन झाली. असे भरपूर एक 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 जॉईन होत गेले. आणि तिला वाईट शक्तीचा त्रास व्हायचा, हिची ती बहीण होती ती, आणि आय थिंक तिला छान वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळाले आणि आता ती ओके. तिला आपण म्हणतो ना निगेटिव्हिटी कोणाला कशी फील होते, तिला प्रचंड निगेटिव्हिटी फील व्हायची. आणि जेव्हा ती इथे सेशनला घरी आली होती, ती म्हणती, मॅम मला कोणीतरी दिसतं की जे बोलवत आहे मला. तर असा अनुभव होता आणि एवढे तिला बॅड त्याचे हे होते निगेटिव्हिटीचे. पण जेव्हा ती रेकी शिकली, त्याला ते आशीर्वाद तिला मिळायला लागले आणि हळूहळू तिला जे कोणी काही दिसायचं ते कमी होत गेलं. आणि आपण म्हणतो ना की जसं चांगल्या गोष्टी पण इथे आहे, तशा अशा काही नकारात्मक ऊर्जा पण आहे. आणि जेव्हा आपली ही पॉझिटिव्हिटी कमी होते तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव वाढतो. म्हणून स्वतःवर प्रचंड विश्वास ठेवायचा आणि त्या नकारात्मक ऊर्जेला आपल्यापर्यंत येऊच द्यायचं नाही. सगळीकडे चांगल्या गोष्टी पण आहेत आणि वाईट गोष्टी पण आहेत. तर वाईट गोष्टींपासून आपण लांब राहायला लागतो जेव्हा आपण रेकी स्वतःवर करतो, दुसऱ्यांवर करतो, आपल्या घरातले लोक त्याच्यापासून लांब राहतात. तर खूप छान अशी ही शक्ती आहे आणि आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. आपले ग्रेट रेकी ग्रँड मास्टर सगळ्यांची मी ग्रेटफुल आहे. आणि फक्त एक मास्टर आज मृणाल जॉईन झाली म्हणून एवढे सगळे एक्सपिरियन्स शेअर झाले, तर खूप छान वाटलं मास्टर मृणाल. थँक्यू सो मच.